अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच महिला ज्या असतात त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतात। कारण बऱ्याचशा सेवा आपण करून बसलेलो असतो आणि तरीसुद्धा आपल्याला काही फरक जाणवत नाही। हा फरक का जाणवत नाही ते सुद्धा तुम्हाला सांगेल। आणि दुसरंच म्हणजे काय, तर आपण कुठली अशी सेवा जी असते ती महाराजांची केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते, तर आपले मुलं सुना जे असतात ते ऐकत नसतील किंवा ते आपल्याला जीव लावत नाही, कुठेतरी दुरावा निर्माण होत आहे किंवा नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होत आहे, आपल्या घरामध्ये सततचे होणारे वादविवाद जे असतात ते घडत असतील, आपण सेवा करत असतो पण बघा केल्यानंतर सुद्धा आपल्याला अनुभूती येत नसते किंवा मग त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत नाही, अशा गोष्टी घडत असतात। तर बघा, तुम्हाला सांगेल अगदी सोपा आणि साधा, ही सेवा चालू पण असेल, बऱ्याच महिलांची सेवा चालू असेल, पण ती सेवा चालू असताना आपण कोणते बदल आपण करायचे ते बघूयात। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तर एक कमेंट्स आलेली होती एका ताईंची की ताई, माझा मुलगा आणि सून जे आहे ते माझ्यासोबत चांगले वागण्यासाठी मला काहीतरी सेवा द्या किंवा काहीतरी उपाय सांगा किंवा मी काय करू, असा प्रश्न होता। आणि एक ताई त्यांचा पण होता, मुलासाठी होता की माझ्या मुलाला लवकर बरं करा, या गोष्टी होत्या। तर बघा, सर्वप्रथम मी सांगेल की आपली सेवा जी आपण करत असतो, संकल्पयुक्त सेवा करत असताना सर्वप्रथम सांगेल की आपण जे जेवण ग्रहण करतो, तुम्हाला सांगतो की बघा, बरेच आपण व्हिडिओ बघतो, सगळं काही बघतो, पण महत्त्वाचं काय, तर आपण नियम जे असतो तो पाळतो का। सर्वप्रथम परान्न जे असतं ते घ्यायचं नसतं। परान्न म्हणजेच काय बघा, कुणाच्याही घरचं जेवण घेऊ नये। आपली आई, भाऊ, बहीण हे जे असतात हे आपलेच असतात, त्यामुळे त्यांच्या घरचं चालतं। पण आपण बाहेर जर गेलो, कुठे एका दिवस बाहेर कुठेतरी गेलो, आपल्याला जावं लागलं, प्रवासाला जावं लागलं, तर त्या ठिकाणी आपण बाहेर हॉटेलमधलं खात असतो, बरोबर। तर ते हॉटेलमधले खात असताना तिथे आपण शाकाहारी बनतंय का ते बघावं। जे शाकाहारी हॉटेल असेल तिथे जेवण घ्यावं आणि तुम्हाला परत सांगेल त्याचे पैसे मात्र आपण स्वतःचे पे करावे, म्हणजेच ते परान्न होत नाही, आपल्या स्वतःच्या पैशांचं असतं ते, ठीक आहे। त्यामुळे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा। आणि दुसरंच म्हणजे आपण कोणाच्या घरचं खायचं नाही, या पद्धतीने केलं तर आपलं फलप्राप्ती जी असते सेवेची ती पूर्णपणे आपल्यालाच मिळत असते। हा एक महत्त्वाचा नियम आहे आणि तो सगळ्यांनी आपण फॉलो करायचा। दुसरंच म्हणजे काय, मगाशी जसं सांगितलं की आपण कुठली अशी सेवा केल्याने तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते। तर तुम्हाला सांगेल, आपण तारक मंत्राची सेवा करत असतो, बरोबर। आता बऱ्याच महिलांचा जो तारक मंत्राचा व्हिडिओ आहे, बराच त्या व्हिडिओसाठी सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला। आणि तुम्हाला सांगेल, तारक मंत्राचं तीर्थ जे असतं ते आपण बनवत असतो, ते बनवलेलं तीर्थ जे असतं आपण प्राशन करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण बनवत असतो, बरोबर। आपल्या घरातील एखादी ठराविक व्यक्तीसाठी बनवत असतो, पण ते तीर्थ जे आपण बनवत असतो ते तीर्थ बनवल्यानंतर आपण व्यक्तींना तर द्यायचंच आहे आपल्या घरातल्या, कारण सगळ्यांना ते लागू होत असतं। तारक मंत्र काय, हा तारक मंत्र म्हणजे स्वतः स्वमुखातून महाराजांनी आपल्याला दिलेला आहे। खूप प्रभावी असा तारक मंत्र आहे आणि सगळ्या सेवांमध्ये तारक मंत्राची सेवा जी असते त्याचा लवकर आपल्याला परिणाम सुद्धा छान पद्धतीने बघायला मिळत असतो। म्हणून तारक मंत्राचं जे काही तीर्थ असेल ते तीर्थ आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला शिंपडायचं आहे। कानाकोपरा असेल तिथे आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। आजारी जर कोणी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही देत असणार, तर त्यांचं दुखणं जर असेल तर नक्कीच बरं व्हायला मदत होत असते। एखाद्या व्यक्तीसाठी, ठराविक व्यक्तीसाठी जर तुम्ही बनवत असणार तर ठीक आहे, त्यांना द्या आणि आपल्या घरामध्ये थोडं पाणी आपण शिंपडायचंच आहे। मात्र हे आपण केल्यानंतर नक्कीच आपल्या घरातील कटकटी ज्या असतात त्या कमी व्हायला मदत होत असतात। आता हे तीर्थ जे असतं आपण एक वेळा बनवत असतो आणि म्हणजे एक वेळाच आपण बनवत असतो तारक मंत्राचं तीर्थ जे असतं, पण तुमच्या घरामध्ये असे काही दोष असतील किंवा जसं मी मगाशी सांगितलं, मुलगा आणि सून जीव लावत नाही, अशा काही गोष्टी असतील, तर तुम्हाला सांगेल तुम्ही त्रिकाल म्हणजेच काय, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हे त्रिकाल तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडलं, असं तुम्ही 21 दिवस जर केलं, मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून महाराजांवर, या पद्धतीने जर तुम्ही त्रिकाल तारक मंत्राचं तीर्थ आपल्या घरामध्ये, पूर्ण घरामध्ये त्याचे शिंपडे टाकले, शिंपडलं बोलतात, तर बघा याचा स्प्रे केल्यानंतर आपल्या घरामधील वातावरण खूप तुम्हाला बदललेलं दिसेल। अगदी 5 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवायला सुरुवात होईल। आपण तीर्थ प्यायला देणारच आहोत, पण
त्रिकाल जर तुम्ही तीर्थ बनवलं आणि ते जर शिंपडलं आपल्या घरामध्ये, त्याचा इफेक्ट खूप जास्त प्रमाणात असतो. आणि अशी सुद्धा मान्यता असते बघा, त्रिकाल आपण बोलल्यानंतर आता तारक मंत्र तुम्ही 11 वेळा पण बोलू शकतात. सकाळी 11 वेळा, दुपारी 11 वेळा. म्हणजेच काय बघा, त्रिकाल म्हणजे 3 वेळा तुम्हाला तीर्थ बनवायचं आहे. असं नाही की तुम्ही सकाळी बनवून ठेवलं आणि तेच तुम्ही 3 वेळा आपल्या घरामध्ये शिंपडणार आहेत, हे करायचं नाही. सकाळी तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे, 21 किंवा 11 वेळा तुम्हाला साध्य होईल त्या पद्धतीने करा. सकाळी 11 वेळा म्हणायचा तारक मंत्र आणि तीर्थ बनवायचं. दुपारी देखील आपल्याला सेम पद्धतीने तसंच बनवायचं आहे तीर्थ, फक्त 12 ते 12:30 या कालावधीमध्ये सेवा करायची नाही. आणि नंतर संध्याकाळच्या वेळ तुम्ही ठरवा, तुम्हाला जो वेळ साध्य होत असेल ठराविक वेळ, त्या वेळेमध्ये तुम्ही बनवायचं आहे. आणि संध्याकाळी सुद्धा तीर्थ बनवल्यानंतर आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. या पद्धतीने करा. आणि जे पाणी उरलेलं शिंपडून झाल्यानंतर जे पाणी उरलेलं असतं ते आपल्या घरातील सगळ्यांना आपण प्राशन म्हणजे प्यायला द्यायचं आहे. या पद्धतीने करा. आता तीर्थ कसं बनवावं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपला व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा, त्यामध्ये सांगितलेलं आहे तारक मंत्राचं तीर्थ कशा पद्धतीने बनवायचं, नियम काय असतात, संकल्प काय, या बऱ्याचशा गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यामधून जाणून घ्या. फक्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण कमेंट्स आलेली होती त्यामुळे, की आपल्या घरात जर अशा गोष्टी घडत असतील, नाते दुरावत असतील, एकमेकांसोबत बोलत नसतील, सुना बोलत नसतील सासूसोबत, किंवा मुलगासुद्धा आईसोबत बोलत नसेल, नवरा बायको बोलत नाहीत, सासू सासरे जे असतात घरामध्ये त्यामध्ये म्हणजे नात्यांचे दुरावे होत असतात, तर तुम्हाला सांगेल अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा चालू करा. अगदी 21 दिवसाची सेवा करा. त्या 21 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आणि बघा, कोणतेही सेवा करत असताना आपल्या मनात भाव असणं, श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. महाराज सगळं काही व्यवस्थित करतील आणि करणारच आहेत. या पद्धतीने करायचं आहे. अमृत म्हणून ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या मनात तसा भाव ठेवून या पद्धतीने आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते. ठीक आहे, चला मग सांगितलेली सेवा खूप महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल, करून बघा. आणि अनुभव आला, काही फरक जाणवला तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला मग, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.